नमस्कार मित्रांनो, हा आपला महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तयारीसाठी PYQ सिरीजमधला तिसरा व्हिडिओ आहे। हे संपूर्ण प्रश्न झाल्यानंतर तुमचा नफा व तोटा हा जो टॉपिक आहे याचे PYQ पण होऊन जातील आणि रिव्हिजन पण होऊन जाईल। नफा तोटामधले 26 प्रश्न आपण भाग 1 मध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते, म्हणून आपण सुरुवात करणार आहे 27व्या प्रश्नापासून। आणि ही एक टाईप आहे पुन्हा पुन्हा पोलीस भरतीमध्ये विचारली जाते आणि याचा शॉर्टकट काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं। बघा काय झालंय, एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता। म्हणजे जेवढ्यात गहू आणले तेवढ्यातच विकले। जर एखादी वस्तू आपण जेवढ्यात आणली तेवढ्यातच विकली तर दुकानदाराला काय फायदा होणार? तर दुकानदार काय करत आहे इथं? दुकानदार करत आहे चिटिंग। तो काय करत आहे? परंतु तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता। म्हणजे 1 किलो ग्राहकाला दिलं पाहिजे, पण 1 किलो न देता तो देत आहे फक्त 950 ग्रॅम। बरं, त्यानं द्यायला किती पाहिजे होतं ॲक्च्युली? 1 किलोग्रॅम। 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम। 1000 ग्रॅमच्या ऐवजी तो देत आहे 950 ग्रॅम। आता इथं काय करा, पोलीस भरतीचा पेपर जर तुम्ही देत आहे तर या दोघांचा काय काढत जा तुम्ही? सरळ सरळ फरक काढत जा। फरक किती आहे? 50। आणि या दोन्हीपैकी जे चुकीचं माप आहे, चुकीचं माप कोणतं आहे? 950, हे इथं खाली लिहित जा आणि याला 100 गुणाकार करत जा। कारण की पोलीस भरतीचा पेपर देत असताना जास्त लॉजिक लावण्याचा तुम्हाला तिथं वेळ भेटणार नाही। आणि कोणताही दुकानदार जर एखाद्या मापामध्ये काही जर गडबड करत असेल तर तो गडबड अशी करेल की ज्यानं दुकानदाराला जास्त फायदा व्हायला पाहिजे। कोणताही दुकानदार असं नाही की मापामध्ये काहीतरी गडबड करत आहे आणि जेवढं द्यायचं आहे की 1 किलोच्या ऐवजी 2 किलो देईल, असं कोणताही दुकानदार चिटिंग करणार नाही। चिटिंग हमेशा तो अशी करेल जेवढं द्यायचं होतं त्यापेक्षा तो कमी देईल, तेव्हाच त्याला नफा होईल। म्हणून लक्षात ठेवायचं, या दोघांमधला फरक वर लिहित जा आणि यातला जो लहान माप आहे ते खाली लिहून टाका। तुमचं आन्सर थोडंसं लवकर येईल। जास्त विचार करण्याचा तुम्हाला चालू पेपरमध्ये विचार करण्याची आवश्यकता पडणार नाही। आता इथं काय होईल? 0 आणि 0 कॅन्सल होऊन जाईल। 5 ने भाग देऊ, जर आपण 5 ने भाग दिला तर काय येईल? 5 एक 5, 5 दहा काय होईल? तर 50 आणि 5 ने भाग दिला तर काय येईल? 5 एक 5 आणि 5 9 45। तर वर आपल्याकडे उरला आहे बघा 10 आणि 10 किती झाले? हे 100। 100ला भाग देऊ आपण 19, 19 एक 19, 19 5 95। 100 मधून 95 गेले किती उरतील? 5 पॉईंट दिला आणि 0 लावला, 19 एक 19, 19 दोन्ही 38। तर आपलं उत्तर किती आला पाहिजे? 5.2। पुढेही काहीतरी चाललं बघा, 19 दोन्ही 38, उरले किती? 12। डबल इथं काय होईल? 0। 19 एक 19, 19 सख, 19 5 95, 19 सख किती होईल? 1919, त्याच्या पुढे काहीतरी 6 येऊन जाईल इथं आणि आपलं उत्तर किती आलं पाहिजे? 5.26। इनफ आहे। पहिला पॉईंट जरी निघाला तरी उत्तर आपलं बनून जाते, कारण की ऑप्शन आपल्या समोर ABCD आहेत। बरोबर वाला उत्तर आपल्याला काढायचं नाही आहे, जे उत्तर बरोबर आहे ते फक्त आपल्याला ओळखायचं आहे। हा प्रश्न कधी विचारलेला आहे? वाशिम पोलीस 2024 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे। आणि अजून एक प्रश्न मी तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी आणलाय बघा। एक दुकानदार काय करत आहे? 1 किलोग्रॅम वजनाच्या ऐवजी, अच्छा 1 किलोग्रॅम म्हणजे इथं लिहून टाका सरळ सरळ, काय करा? 1000 ग्रॅम ऐवजी काय वापरत आहे? 800 ग्रॅम। म्हणजे तो किती ग्रॅमची चिटिंग करत आहे? 200 ग्रॅमची। खाली काय लिहिणार? छोटा नंबर लिहून टाका डायरेक्ट। माझ्या भरोशावर एवढं तुम्ही लिहून टाका, तुमचा आन्सर येऊन जाईल, काहीच अडचण नाही आहे। 0 0 0 0 कॅन्सल, 8 न भाग देऊ, 8 एक 8, 8 दोन्ही 16, उरले किती? 4, 8 पंचे 40। किती टक्के नफा व्हायला पाहिजे त्याला? 25% नफा व्हायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे। हे असे जे आहेत मापामध्ये जे गडबड करतात याच्यामध्ये काय करायचं? कितीचा फरक आहे तो फरक लिहा, यातलं छोटं माप जे आहे ते खाली लिहून टाका। उत्तर तुमचं लवकर येऊन जाईल, तुमचा खूप सारा टाइम तिथं काय होऊन जाईल? सेव्ह होऊन जाईल। लक्षात ठेवा ही गोष्ट। नेक्स्ट, विकासने एक घड्याळ 6540, ठीक आहे 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460, 3460 रुपयात खरेदी केले व दोन्ही घड्याळे त्याने किती रुपयात विकली? 10900 रुपयात विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक काम करू, दोन्ही घड्याळ कितीला आणले आणि दोन्ही घड्याळ कितीला विकले हे काढून घेऊ। एकदम सोपा प्रश्न आहे बघा हा। 0 0 0 6 आणि 4 10, 10 शून्याचा हातचाला 1, 5 आणि 5 10 शून्याचा हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 3 10। म्हणजे त्यानं त्या ज्या घड्याळे आहेत टोटल किती रुपयाला आणल्या? 10,000 रुपयात आणल्या दोन्ही मिळून। आणि किती रुपयात विकल्या? त्या विकल्या, विक्री किंमत किती आहे? 10,900। उत्तर आलंय तुमचं। फायदा किती झाला? 10,000 घड्याळ्या आणल्या आणि 10,900 रुपयात विकल्या, म्हणजे त्याला फायदा झाला आहे 900 रुपये। आणि खाली काय घेतो आपण? खरेदी किंमत।
पहिल्या व्हिडिओमध्ये हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याला गुणाकार कशानं करायचा आहे 100. 0 0 0 0 0 0 हे सगळे काय होतील कॅन्सल. उत्तर काय आलं पाहिजे 9%. 4 शून्य वरचे कॅन्सल का 4 शून्य खालचे कॅन्सल. उत्तर किती आला पाहिजे 9% नफा. तोटा नाही आहे हा, नफा झाला आहे कारण की त्यानं वस्तू 10,000 आणली आणि विकली कितीला 10,900. तर उत्तर काय आला पाहिजे 9% नफा. मुंबई पोलीस 2023चा हा प्रश्न आहे. आणि आपण काय करत आहे या PYQ सिरीजमध्ये तुम्ही कुठलाही टॉपिक उचला, जरी व्हिडिओ मोठे होत असतील तरी आपण काय केलं आहे स्टार्टपासून ते एंडपर्यंत सर्व टाईपचे प्रश्न कव्हर केलेत. म्हणजे तुमचं काय झालं पाहिजे संपूर्ण रिव्हिजन झालं पाहिजे. ज्यामुळे एकदा तुम्ही जर PYQ सिरीजचा कुठलाही टॉपिक कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तो टॉपिक तुमचा 100% प्रिपेअर्ड झाला म्हणजे झाला. मी तर असंही म्हणू शकतो की रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही एवढेच प्रश्न करून जा. खूप जास्त व्यवस्थित अभ्यास करून सोप्यापासून अवघड प्रश्नापर्यंत सर्व असं व्यवस्थित आपण अरेंज करून डिझाईन करून हे मुलांना प्रोव्हाइड केलेलं आहे आपण. नेक्स्ट पुढचा व्हिडिओ. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती. हे वाक्य वाचा. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट. विक्रीची किंमत तोट्यापेक्षा कशी आहे दुप्पट. बरं एक काम करू, तोटा काहीतरी इथं किंमत घ्या. तोटा घेऊ आपण चला 100 तोटा घेतला ठीक आहे. आणि काय सांगितलंय विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट. मग विक्री किंमत किती आहे सेलिंग प्राइस किती रुपयाला विकलं तोट्यापेक्षा दुप्पट. बघा वाक्य वाचा. थोडं मराठी चांगली आहे तुमची. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट. तोटा किती आहे 100. हे कन्सिडर केलं आहे आपण कारण की दिलं नाही. तर विक्री किंमत किती होऊन जाईल 200. आता तुम्ही विचार करा जी वस्तू मी 200 रुपयात विकली ही विक्री किंमत आहे. कोणती किंमत आहे ही आहे विक्री किंमत. जी वस्तू मी 200 रुपयात विकल्यावर सुद्धा मला तोटा होत आहे 100. म्हणजे 200 मध्ये मी ती वस्तू विकली आणि मला तोटा होत आहे 100. म्हणजे ती वस्तू मी आणली कितीला होती किती रुपयात खरेदी केली असेल 300 रुपयात. विचार करा म्हणजे मी वस्तू आणली 300 रुपयात विकली कितीला 200 रुपयात. म्हणून मला 100 काय झालं 100 तोटा झाला. या प्रकारे आपण काय करणार याची मांडणी. आपल्याला काय काढायचं आहे तोट्याचे शेकडा प्रमाण. मी सांगितले तुम्हाला टक्केवारी तोटा कसा काढतो आपण. झालेला तोटा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100. किती तोटा झालाय तोटा झालाय 100. खरेदी किंमत किती आहे आपली 300. याला गुणाकार करू आपण 100 ने. तर काय होईल 0 0 0 0 कॅन्सल. उत्तर काय आला पाहिजे 100/3. हे उत्तर यायला पाहिजे 100/3. ऑप्शन क्रमांक 4. हे कॅल्क्युलेशनचे मार्क नाही आहेत. तुम्हाला फक्त मार्क कशाचे आहेत त्या प्रश्नामध्ये. या प्रश्नामध्ये मार्क आहे की तुम्ही हे कन्सिडरेशन कसे घेता, कसं कन्सिडर करता, कसं गृहीत धरता. काय सांगितलं डबल सांगत आहे विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट आहे. तोटा काहीतरी घ्या तुम्ही 100 आणि विक्रीची किंमत कशी आहे तोट्याच्या दुप्पट. 100 दोन्ही 200. आता विचार करा वस्तू 200 रुपयात विकल्यावर सुद्धा मला 100 रुपये काय होतात तोटा. मग ती आणली कितीला असणार ती वस्तू 300 रुपयात. तोटा झालाय म्हणजे खरेदी किंमत कशी असायला पाहिजे त्याची जास्त असायला पाहिजे. हे व्यवस्थित आकडे पहा, व्यवस्थित त्याचा विचार करा, तुम्हाला समजून जाईल हे सगळं. नेक्स्ट. एचे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1600 रुपयांनी अधिक आहे. जेव्हा एवर 500 रुपयांनी सवलत दिली तेव्हा 25% नफा मिळतो. 30% नफा मिळण्यासाठी एला किती किमतीत विकले पाहिजे. भंडारा पोलीस 2024 हा प्रश्न आहे. आता अशा प्रश्नांना थोडं शांततेत तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आणि अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी वेळ जास्त लागतो, बऱ्यापैकी वेळ लागतो. या कारणानं तुम्ही ऑलरेडी जेव्हा पेपर सॉल्व्ह करता तेव्हा सोपे प्रश्न तुमचे पटपट आले पाहिजे. जे एकदम जनरल राहतात, जे रेग्युलर प्रॅक्टिसमधले राहतात ते 20-20 30-30 सेकंदात 3-4 प्रश्न जर जमले तरच तुम्ही अशा प्रश्नांना 1-1.5-2 मिनटं देऊ शकता. बघू आपण काय सांगितलं. ए म्हणजे एक वस्तू आहे. एची अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा खर्चाची किंमत. खर्चाची किंमत म्हणजे काय कोणत्याही वस्तूला किती खर्च लागला यालाच काय म्हणतो आपण खरेदी किंमत. खर्चाची किंमत त्याला बनवायला किती किंमत लागली किंवा ती आपल्याला किती कॉस्ट आहे त्याची. बरं खर्चाची किंमत. एक काम करू मग जी खर्चाची किंमत आहे खरेदी किंमतला काय पकडू आपण एक्स पकडू. आणि काय सांगितलंय एचे अंकित मूल्य म्हणजे छापील किंमत त्याच्यावर जे छापलंय ना ते 1600 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे त्याच्यावर छापील किंमत जी आहे ती किती आहे याच्यापेक्षा 1600 जास्त. म्हणजे एक्स प्लस 1600. हे काय आहे खरेदी किंमत. छापील मूल्य त्याच्यापेक्षा कसं आहे 1600 रुपयांनी जास्त. ठीक आहे. जेव्हा एवर 500 रुपयांनी सवलत दिली जाते ठीक आहे त्या वस्तूवर काय दिली आता 500 रुपयाने सवलत दिली तेव्हा 25% नफा मिळतो. म्हणजे ॲक्च्युअल विक्री किंमत किती आहे छापील किमतीवर 500 रुपये काय दिली जात आहे सवलत. म्हणजे 500 रुपये कमी करा म्हणजे त्याच्यावर छापील किंमत किती आहे एक्स प्लस 1600. पण याच्यावर सवलत दिली जात आहे, सूट दिली जात आहे, डिस्काउंट दिली जात आहे. तर ही वस्तू किती रुपयाला विकली एक्स प्लस 1600 मधून 500 वजा केले किती येतील
1100 आणि असं जर केलं तर आपल्याला काय होतो 25% नफा मिळतो. मी नफा तोटाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला. आधी काय घ्यायचं इथं खरेदी किंमत, खरेदी किंमतीसमोर काय लिहायचं 100. त्यानंतर काय सांगितलं होतं इथं लिहायचं विक्री किंमत आणि विक्री किंमत समोर काय लिहायचं किती टक्के नफा होत आहे 25%, तर इथं काय लिहिणार मी 125. आता थोडा विचार करा इथं काय करावं लागेल. खरेदी किंमत किती आहे आपली, खरेदी किंमत इथे लिहावं लागेल x, इथं काय आहे 100 आणि विक्री किंमत किती आहे x प्लस किती आहे 1100 आणि इथं काय घ्यावं लागेल 125. याचा तिरपा गुणाकार केल्यावर आपल्याला x ची किंमत भेटेल. ठीक आहे, याचा काय करावं लागेल आपल्याला तिरपा गुणाकार. जर मी तिरपा गुणाकार केला तर काय भेटेल मला बघा, व्यवस्थित लक्ष द्या, जागा कमी आहे आपल्याकडे. 125x, हे बघा 125x बरोबर असा तिरपा गुणाकार केला तर इथं काय भेटेल 100 ब्रॅकेटमध्ये x प्लस 1100. आता हे 100 जे आहे ते इकडे गुणाकार करून घ्या, काय भेटेल आपल्याला 125x बरोबर 100चा गुणाकार दोन्ही साईडला व्हायला पाहिजे, तर काय होईल 100x प्लस हा आहे 1100 आणि ह्या 100चा गुणाकार x सोबत सुद्धा करावा लागेल, 100चा गुणाकार 1100 सोबत सुद्धा करावा लागेल, म्हणून इथं 2 शून्य अजून लागून जातील. 1100ला 100 गुणाकार केला 2 शून्य एक्स्ट्रा लागले. 125x मधून 100x इकडे आले तर काय होतील हे मायनस होतील, तर मला काय भेटेल 25x बरोबर हे काय आहेत 1100 आणि त्याच्यावर 2 शून्य, तर x बरोबर काय होईल हे आहेत 1100 वर 2 शून्य आणि इथं भागाकारात काय 25. आता 25 न भाग देऊ, 25 एक 25, 25 चौक काय होतील 25 चौक 100 उरले किती 10, 25 चौक 100 आणि हे 0 आणि 0. x ची किंमत आली आहे 4400. x ची किंमत किती आली आहे 4400 आणि x कशाला म्हटलंय आपण खरेदी किंमतीला, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे 4400 आहे आणि त्या वस्तूवर किती टक्के नफा पाहिजे आपल्याला 30% नफा पाहिजे. ही आहे आपली खरेदी किंमत आणि मी तुम्हाला हमेशा सांगत आलोय नफा खरेदी किंमतीवर काढला जातो. खरेदी किंमतीवरच नफा काढायचा आणि डायरेक्ट आन्सर तुम्ही इथं काढू शकता. म्हणजे मी काय करणार आता 4400 चे किती टक्के नफा पाहिजे आपल्याला, आपल्याला नफा पाहिजे 30%, तर याचे 30% काढून देतो मी इथं. व्यवस्थित लक्ष द्या, 0 0 0 0 काय होईल कॅन्सल होईल. हा गुणाकार करा, हा शून्य मी इथं लावून दिला 0 आणि इथं काय शून्य लावून दिला. आता 3 न गुणाकार करा, 4 त्रिक 12 हातचाला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, म्हणजे याचे 30% किती झाले, याचे 30% झाले 1320. वस्तू आणली आहे आपण 4400 रुपयात आणि मला 30% नफा पाहिजे, म्हणजे एवढे मला एक्स्ट्रा पाहिजे, तर मी काय करणार खरेदी किंमत आहे आपली 4400, याच्यामध्ये प्लस करणार 1320. वरचा नफा तर लागेल 30% नफा, तर हा काय 0 2 4 आणि 3 7 आणि 4 आणि 1 काय होतील 5, 5720. ऑप्शन क्रमांक 4 भंडारा पोलीस 2024 हा प्रश्न आहे. इथपर्यंत इझी आहे बघा. इथपर्यंत थोडं समीकरण वगैरे कसं बनवलं हे व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करा. अशा प्रश्नांना थोडासा टाईम लागतो आणि ज्या मुलांना असे प्रश्न जमतात त्यांचाच कट ऑफपेक्षा बऱ्यापैकी स्कोर येतो, कारण की असे प्रश्न ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे, 1 1.5 2 वर्ष प्रॅक्टिस आहे, बऱ्यापैकी रिव्हिजन केलं आहे, त्यांनाच असे प्रश्न जमतात. इथून थोडंसं मी पुन्हा सांगेल. खरेदी किंमत किती आली 4400. आता मला किती पाहिजे याच्यावर 30% नफा पाहिजे, तर मी काय काढलं 4400 चे 30% काढले 1320. खरेदी किंमत आहे 4400, नफा किती पाहिजे मला 1320 पाहिजे. मग ती वस्तू मी किती रुपयात विकावी यासाठी मला काय करावं लागली तर बेरीज करावी लागेल. अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठीच आपण नफा तोटाचा भाग 2 आणलाय, ज्याच्यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेटेड लेवलचे किंवा वेगळ्या टाईपचे खूप रेअर केसमधले प्रश्न आपण इथं आणलेत. बघा लक्ष द्या. आता एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या 6 पट आहे, नफ्याच्या 6 पट. बरं नफा किती आहे माहीत नाही, 10 रुपये घ्या काही पण घ्या, चला 10 घ्या 100 घ्या काही पण चालेल, नफा 10 घेऊ. आणि काय सांगितलंय एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या 6 पट आहे, विक्री किंमत नफ्याच्या 6 पट आहे, नफ्याच्या 6 पट विक्री किंमत किती आहे 6 पट, 10चा 6 पट काय होईल 60. थोडा विचार करा. आता एक वस्तू 60 रुपयात विकली, ठीक आहे, म्हणून नफा किती झाला 10. मग ती वस्तू किती रुपयात आणली होती 60 रुपयात विकल्यामुळे 10 रुपये नफा झाला आहे मला. मग ती वस्तू किती रुपयात आणली होती 50 रुपयात आणली होती. काय काढायचं आहे शेकडा नफा. शेकडा नफा कसा काढतो आपण, शेकडा नफा बरोबर झालेला नफा छेद खरेदी किंमत गुणाकारात 100. किती नफा झाला आपल्याला 10, खरेदी किंमत किती आहे 50, उत्तर आलंय तुम्हाला. इथं काय येईल 0 0, तर इथं काय येईल हा 0 आणि हा 0 काय येईल कॅन्सल, 5 1 5, 5 2 10 आणि 10 आणि 2चा गुणाकार किती यायला पाहिजे 20% नफा व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक अगेन 4. आणि तुम्ही हे डोक्यातून काढून टाका
की चालक असला तर प्रश्नपत्रिका थोडीशी सोपी राहते, SRPFला थोडीशी अवघड राहते असं आवश्यक नाही. कोणत्याही जिल्ह्यात कोणताही प्रश्न अवघड विचारू शकतात, सांगता येत नाही. आणि दरवर्षी पेपरची लेवल काय होत आहे, लेवल हळूहळू वाढत आहे. म्हणून PYQ एकदम चांगले करा, बेसिक तुमचे एकदम स्ट्रॉंग करा, तेव्हाच तुम्हाला पेपरला चांगला रिझल्ट येईल तिथे. नेक्स्ट, एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांची विक्री किमती एवढा नफा झाला. पहिली गोष्ट, असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. नागपूर ग्रामीण पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी मी जे सांगत आहे ते लक्षात ठेवा. तसं तर याला खूप जास्त डिटेलमध्ये सॉल्व्ह करत असतो आपण, खूप मोठी थेरी आहे, ते मी तुम्हाला शांततेत सांगेल. पण पोलीस भरतीमध्ये ॲन्सर थोडंसं क्विक येणं तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. त्यामुळं काय करायचं आहे, एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमतीवर नफा झाला. असं समजू, 48 संत्रे जे आहेत ना, समजून घ्या अगोदर. समजा एक संत्रा 1 रुपयाचा आहे, ठीक आहे. मग त्याच्याकडे किती रुपये आले, त्याच्याकडे आले 48 रुपये आले, त्याच्याकडे आले बरं. हां, आणि 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा त्याला काय झाला आहे, नफा. अच्छा, त्याला नफा किती झाला आहे, मग त्याला नफा झाला आहे 8 संत्र्यांच्या, म्हणजे त्यातला नफा झाला आहे 8 रुपये, कारण की एक संत्रा 1 रुपयाचा हे आपण कन्सिडर केलं आहे 8. आता थोडा विचार करा, 48 रुपये त्याच्याकडे आलेले आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, नफा किती झाला आहे 8, आणि थोडा विचार करा 48 त्याच्याकडे आलेत, त्यातला 8 नफा आहे, तर त्याला खरेदी किंमत किती असेल, 40. पुन्हा सांगत आहे, नफा झाला आहे 8 रुपये, 48 रुपये त्याच्याकडे आलेत, त्यातले 8 रुपये नफा, म्हणजे 8 रुपये माझे, तर 40 रुपयात ती वस्तू आणली असणार, तर तुम्हाला 40 लिहावं लागेल. काही जण इथं 48 लिहून याचं उत्तर थोडंसं चुकवतात. मी तुम्हाला पोलीस भरती पॉईंट ऑफ व्ह्यू हे सांगत आहे, ठीक आहे. कमी टाईममध्ये तुमचा ॲन्सर यायला पाहिजे. तर 8 एका 8, 8 म्हणजे 40, आणि 100ला 5 भाग दिलं, उत्तर किती यायला पाहिजे, 20% हे उत्तर यायला पाहिजे, 20%. आणि जर तुम्ही पेपरमध्ये आहे असा प्रश्न जर पाहिला, तर सरळ एक काम करत जा, किती वस्तूंच्या विक्री किमती एवढा फायदा झाला आहे, ती वस्तू इथं लिहायची 8, आणि या दोघातला फरक काढून टाकायचा. 48 आणि 8 यातला फरक किती आहे, 40. बस कॅल्क्युलेट करून टाकायचं, गुणाकार 100, तेच आपण इथं केलं आहे. 8/40 गुणाकारात 100. आणि थोडं समजून घ्या, मी पुन्हा सांगत आहे, थोडासा टाईम लागला तर चालून जाईल. एका फळ विक्रेत्याने 48 संत्रे विकले, किंमत वगैरे सांगितलं तर नाही. आपण एक काम करू, एक संत्रा 1 रुपयाचा, म्हणजे त्याच्याकडे किती रुपये आले असतील, 48 रुपये आले असतील त्याच्याकडं, विक्रेत्याकडं, आणि त्यातला 8 रुपये नफा आहे. 8 रुपये नफा आहे, 48 रुपये आलेत, 48 मधले 8 काढले, म्हणजे 40 रुपये जे आहेत, 40 रुपयात त्याने ती वस्तू आणली असणार. 40 रुपयात वस्तू आणली, 48ला विकली, म्हणून त्याला 8 रुपये फायदा झाला आहे. असा विचार तुम्ही इथं करू शकता. विचार करायचा एवढा वेळ नसतो. असा प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला माझी आठवण आली पाहिजे की सरांनी आपल्याला डायरेक्ट सांगितलं होतं की एखादी वस्तू एवढी विकल्याने एवढे रुपयाच्या विक्री किमतीला फायदा होत आहे. सरळ काय लिहायचं, 8, दोघांचा काढून घ्यायचा फरक. जसं की हा पुढचा प्रश्न, हा प्रॅक्टिससाठी आणलाय तुमच्यासाठी. 36 वस्तू विकल्यास दुकानदारास 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होत असल्यास शेकडा नफा किती. किती वस्तूंचा नफा झाला आहे, 9. लिहून टाकायचं 9, आणि इथं घेऊन टाका दोघांचा फरक. 9 आणि 36 यांचा फरक किती आहे, 27. गुणाकार करून टाका 100. जर या टाईपचा प्रश्न असला तरच असं करायचं आहे बरं, नाही तर कोणत्याही प्रश्नाला काही करणार तर उत्तर चुकवू शकते. 9 एका 9, 9 त्रिक 27, आणि सर्वांना माहिती आहे 100ला जर मी 3 भाग दिला तर उत्तर किती यायला पाहिजे, 33.33. ठीक आहे. 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या. थोडंसं वर्डिंगमध्ये इथं थोडीशी मिस्टेक केली, पण ज्यांना काही हा प्रश्न डिझाईन केला आहे जळगाव पोलीस 2024, याच्यात थोड्याशा फिलिंग आपण समजून घेऊ शकतो. काय फिलिंग आहे, 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या. विचारायला असं पाहिजे होतं की 400 रुपये एकाची किंमत आहे, तरी काही हरकत नाही, आपण खरेदी किंमत काढून घेऊ. खरेदी किंमत किती आहे, एकाची 400, अशा किती गोट्या आहेत, 50. गुणाकार करू, 5 चोक 20, 5 चोक 20, किती शून्य लागतील, 1 2 3, 1 2 3, म्हणजे किती रुपयात आणली ती वस्तू, 20,000. किती रुपयात विकली, विक्री किंमत आहे 25,000. उत्तर आलंय. बऱ्यापैकी प्रॅक्टिस आहे तुमची इथं. 20 आणि 25 आपण काय करतो, टक्केवारी नफा. टक्केवारी नफा काढताना किती रुपये नफा झाला, 20,000 रुपयात आणली वस्तू, 25,000 रुपयात विकली, तर इथं काय आला पाहिजे, 5,000. खाली काय घेतो आपण, खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे, 20,000. याला गुणाकार करू आपण 100ने. 0 0 0 0 कॅन्सल, 1 2 1 2 कॅन्सल. 50ला जर मी 2 भाग दिला तर उत्तर किती आला पाहिजे, 25%. आणि 25% काय व्हायला पाहिजे, नफा. 25% नफा, ऑप्शन क्रमांक 1. जळगाव पोलीस 2024चा हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न एकदम. एक वस्तू 1,470 रुपयात विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6
पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पुणे ग्रामीण, सोलापूर शहर आणि नाशिक ग्रामीण तिन्ही जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे 2023 मध्ये. लक्ष द्या. ह्या 1470ला आपण नंतर पाहू, पुन्हा पाहू याला. आधी एवढंच वाचा. खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो. बर, खरेदी किंमत आणि हा काय आहे? नफा. किती पट होत आहे? 106. खरेदी किमतीच्या 106 पट काय होत आहे? खरेदी किमतीच्या 106 पट होत आहे नफा. ही खरेदी किंमत. आता खरेदी किंमत काहीतरी अशी घ्या की ज्याला 6 न भाग जायला पाहिजे, कारण की त्याचा 106 पट काढावा लागेल. तर एक काम करतो, खरेदी किंमत मी असं डोक्यात आणतो की 60 आहे आणि खरेदी किमतीच्या 106, तर याला नफा 106. बघा, खरेदी किमतीच्या 106 पट काय होत आहे? नफा. तर नफा किती होत आहे? नफा होत आहे 10. खरेदी किंमत 60, नफा किती आहे? 10. मग काय होईल? आता खरेदी किंमत जर 60 आहे, नफा जर किती आहे? 10 आहे. एक काम करू, टक्केवारी नफा काढून घेऊ की टक्केवारी नफा किती होतो, पर्सेंटेज प्रॉफिट. टक्केवारी नफा कसा काढतो आपण? झालेला नफा. किती रुपये नफा झाला आहे? 10. खरेदी किंमत किती आहे? 60. गुणाकार कशाने करू आपण याला? 100 ने. इथं जर याला कॅन्सल केलं 0 0, इथं काय होईल? 100/6, जे की यायला पाहिजे 50/3. एक गोष्ट तर कन्फर्म समजली मला, शेकडा नफा किती होत आहे? शेकडा नफा होत आहे 50/3. हा आहे आपला शेकडा नफा. आणि आता या याच्यावर एक वस्तू 1470 रुपयात विकल्याने, बरं 1470 रुपयात वस्तू विकली म्हणजे विक्री किंमत किती आहे आपली? 1470. मी तुम्हाला सांगितलंय इथं काय लिहायचं? खरेदी किंमत. खरेदी किंमत समोर काय लिहायचं? 100. इथं काय लिहायचं? विक्री किंमत. विक्री किंमत समोर लिहायचं. काय नफा किती झालाय? किती टक्के झालाय? आहे का इथं? आहे. किती नफा झालाय? 50/3. आणि ते इथं काय करतो आपण? बेरीज करतो, प्लस करतो. जसं 20% नफा झाला तर इथं काय लिहिणार आपण? 120. 25% नफा झाला, एका प्रश्नात झाला होता, तर इथं काय लिहितो आपण? 125. सेम त्याच प्रकारे नफा किती झाला इथं? 50/3. मग एक काम करणार मी, 100 मध्ये 50/3 याची काय करून घेणार? बेरीज. काय होईल इथं? 300 प्लस 50 किती होतील हे? 350/3. ठीक आहे, थोडं बेसिक स्ट्रॉंग पाहिजे यासाठी. हां, बेसिकसाठी दुसरे व्हिडिओ पहा. मग हे किती होतील? 300 आणि हे 50, 350/3. तर इथं विक्री किंमत किती यायला पाहिजे? इथं कारण की 100 मध्ये ते प्लस केलं आपण, 350/3. आणि आपल्याकडे काही किमती अवेलेबल आहेत, त्या किमती ठेवून द्या. आपल्याला काय काढायचं आहे? तर त्या वस्तूची काय काढायची आहे? खरेदी किंमत. म्हणजे आपल्याला काढायची आहे त्या वस्तूची खरेदी किंमत. खरेदी किमतीला खरेदी किमतीच्या जागेवर राहू द्या. इथं काय येईल? 100. विक्री किंमत आहे आपल्याकडे, तर विक्री किमतीच्या जागेवर ठेवलं 1470 आणि याच्या समोर काय लिहायचं? 350/3. करा आता तिरपा गुणाकार. काय होईल? 350/3 याचा गुणाकार केला आपण खरेदी किमतीसोबत, बरोबर. हे काय आहे? 1470 गुणाकारात 100. तर खरेदी किंमत बरोबर 1470 गुणाकारात 100. आता हा जो 3 आहे, 3 वर जाईल आणि भागाकारात कोण यायला पाहिजे? 350. 350ला एक काम करू आपण, 7 न भाग देऊ. 7 5 35 आणि इथं काय येईल? 0. आणि याला 7 न भाग देऊ. 7 2 14, 7 1 7 आणि हे 0. 50 ने याला भाग देऊन टाकू. 50 1 50, 50 2 100. आता काय उरलंय आपल्याकडे? बघा काय उरलंय. हा आहे 210 आणि 210ला गुणाकार करायचा आहे 3 2 6 ने. 6 0 0, 6 1 6 आणि 6 2 12. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 1260 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारचे प्रश्न आणले जे थोडं कॉम्प्लिकेटेड आहेत. थोडंसं विचारताना किंवा सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल? तिथं थोडासा आपल्याला टाईम करावा लागेल, विचार करावा लागेल. व्यवस्थित पाहून घ्या. समजून असेल तर व्हिडिओ डबल स्टार्टिंगपासून पहा. इथं क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे. नेक्स्ट, गणेशने 12 रुपयास एक याप्रमाणे 4.5 डझन हातरुमाल खरेदी केले. ठीक आहे, 12 रुपयात एक रुमाल, 4.5 डझन. बरं 4 डझन म्हणजे किती होतात? 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. आणि किती डझन सांगितले यांनी? 4.5 डझन. म्हणजे अर्धा डझन अजून. तर अर्धा डझन जर आपण अजून घेतले तर किती? अर्धा डझन म्हणजे किती? 6. तर त्यांना किती रुमाल घेतलेत? टोटल 54 रुमाल घेतलेले आहेत. 54 रुमाल. ठीक आहे. आणि त्याने सर्व 810 रुपयात विकले. आता थोडा विचार करा, त्यांना 54 रुमाल घेतलेत आणि एक रुमाल किती रुपयाचा आहे? 12 रुपयाचा. त्याला खर्च किती लागला असेल? 12 गुणाकारात 54. 12 1 12, 12 4 48, हातच्याले 4, 12 5 60,
60 आणि 4 64, म्हणजे त्याला किती रुपये लागले? त्याला लागले 648 रुपये. आणि त्यानं किती रुपयात विकले? त्यानं विकले ते 810 रुपयात. म्हणजे कमी किमतीत आणलं, जास्त किमतीत विकलं, म्हणजे गॅरंटेड त्याला काय झाला असेल? पहिली गोष्ट त्याला काय झाला असेल? नफाच झाला असेल. अच्छा, किती नफा झाला आहे यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वजाबाकी. 810 मधून 648 काय करून घ्या? वजाबाकी करून घ्या. काय व्हायला पाहिजे इथं? 10 मधून 8 गेले, उरले 2, हा वापस गेला, झाले 5. 11 मधून 5 गेले, 11 मधून 5 गेल्यावर राहायला पाहिजे इथं 6, वापस गेला इथं 7. 8 मधून 7 गेलं, किती राहायला पाहिजे? 162. 162 रुपये नफा पण आहे इथं आणि 162 रुपये तोटा पण आहे. पण क्लिअर कट सांगितलं मी तुम्हाला, वस्तू कमी किमतीत आणली, जास्त किमतीत विकली, म्हणून इथं काय व्हायला पाहिजे? नफा व्हायला पाहिजे. 162 रुपये नफा. गडचिरोली SRPF 2024चा हा प्रश्न आहे. एका वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 20% कमी केली तर व्यवहारात किती टक्के नफा, किती टक्के वाढ अथवा घट होईल? सिंपल प्रश्न आहे हा. बघा, फक्त स्टार्टिंगला घेतला नव्हता म्हणून मी इथे ठेवलाय. 20% वाढ केली. आधी समजा एक काम करू, वस्तूची किंमत 100 होती, आता इथं काय झाली? 20% वाढ झाली. पहिला जो झटका असतो, पहिला स्ट्रोक कितीने वाढवायचा हा आपण डायरेक्ट काढत असतो. किती होऊन जाईल? 120. त्यानंतर काय केलं? 20% कमी केलं. 20% कमी केलं म्हणजे 120 ही किंमत आहे. 120चे 20% कसे होतील? बघा इथं हे काय होतील? 10% किती? 12. 10% होतील 12, तर 20% किती होतील? 20% होतील 24. आणि 120 मधून 24 वजा करायचे व उत्तर काय आलं आपलं? इथं 96. इथं काय आहे? 100. इथं काय आहे? 96. तर काय झालंय? 4% काय व्हायला पाहिजे? 4% घट व्हायला पाहिजे. सोपा प्रश्न आहे हा, जास्त टाइम लावू नये आपण याच्यामध्ये. पुढे काय सांगितलं? एका वस्तूची किंमत 60% ने वाढवून 30% ने सूट देऊन विकली तर व्यवहारात किती नफा होईल? एक काम करू, वस्तूची किंमत पकडू आपण 100 आणि काय केलंय? वस्तूची किंमत 60 ने वाढवली, 60 ने वाढवली, 60% ने वाढवली, तर पहिला जो स्ट्रोक राहतो हा डायरेक्ट लिहून टाकायचा. 60 ने वाढवली तर 160. त्यानंतर काय केलंय? 30% सूट दिली. सूट म्हणजे काय? याच्या किमतीत 30% डिस्काउंट, कमी केली किंमत. आता एक काम करू, 160चे काढा 10%. दिसत आहे? 160, एक 0 काढला तर काय येतील? 10% किती येतील? 16. 10% 16 आहेत, तर 30% किती येतील? 16, 16, 16. 10, 10, 10, 30 आणि 16, 16, 16, 16 तरी किती होतील? 48. म्हणजे आपल्याला 160 मधून 48 वजा करावं लागतील. इथं काय होतील मग? 112. म्हणजे आधी वस्तू 100ची होती आणि विकली कितीला आपण? 112. तर आपल्याला काय व्हायला पाहिजे? 12%. काय व्हायला पाहिजे? शेकडा नफा किती टक्के व्हायला पाहिजे? 12%. बघा, एका विक्रेत्याने एक कपाट 200 रुपये नफ्याने विकले. अच्छा, एक कपाट आहे, 200 रुपये नफ्याने विकला आहे. अच्छा, 200 रुपये काय झालाय? 200 रुपये झाला आहे नफा. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय? जर त्याने ते कपाट 25% नफ्याने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. म्हणजे त्यानं जर ते 25% नफ्यावर जर विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. आधी त्याला नफा किती भेटत आहे? आधी त्याला नफा भेटत आहे 200 आणि आता 25% नफा जर घेतला त्यानं, किती? 25%, तर त्याला 200च्या ऐवजी 50 रुपये जास्त मिळत आहेत. म्हणजे आता त्याला किती रुपये मिळतील? 250 रुपये. थोडा इथं विचार करा. बेसिक कॉन्सेप्ट जर तुमचा चांगला आहे, नफा तोटा तुम्हाला चांगला समजते, शेकडेवारी तुम्हाला चांगली जमते, तर तुम्हाला इथं समजेल. बघा, नफा किती होत आहे? 25%. आणि आता नफा किती आहे? आधी नफा होता 200 रुपये आणि आता त्याला 50 रुपये जास्त मिळत आहे. बघा, क्लिअर सांगितलंय. एक कपाटाला विकलं म्हणून 200 रुपये काय झाला? 200 रुपये नफा झाला आणि आता त्याला 50 रुपये जास्त भेटत आहेत. म्हणजे आता नफा किती आहे? आता नफा आहे 250 नफा आहे. इथं थोडंसं आता लक्ष द्या. नफा आपण हमेशा खरेदी किमतीवर काढतो. मी हमेशा बोलत आलो तुम्हाला की खरेदी किंमत आहे, खरेदी किमतीचे टक्केवारी काढले की काय भेटते? नफा. नफा किती झालाय? 25%. ठीक आहे, आणि नफा किती झालाय? 250 रुपये. 25% नफा झालाय आणि 250 रुपये नफा झालाय. मग एक काम करू, खरेदी किमतीला काय करू आपण? चला, खरेदी किंमत किती आहे? CP. आणि मी असं म्हणू शकतो, खरेदी किमतीचे 25%, हाच तर नफा असते ना. खरेदी किमतीचे 25%, एवढा नफा झाला आहे आपल्याला. हे यांचं म्हणणं आहे. नफा किती झाला? 25%. आणि 25% कोणाचा नफा असतो? 25% हा खरेदी किमतीचा नफा असतो. खरेदी किमतीचे 25%. अच्छा, खरेदी किमतीचे 25% हे किती यायला पाहिजे मग? 250. कारण की नफा हमेशा खरेदी किमतीवर काढला जातो आणि नफा किती झाला आपल्याला? 250. मग खरेदी किंमत 25 छेद इथं काय होईल? 100 बरोबर इथं काय आला पाहिजे? 250.
तर खरेदी किंमत बरोबर 250, गुणाकारात काय येईल, गुणाकारात येईल 100 आणि छेद भागाकारात काय आला पाहिजे 25. 25 एका 25, 25 दहा काय आला पाहिजे इथं, तर खरेदी किंमत किती होईल, खरेदी किंमत होऊन जाईल इथं 1000. आपल्याला काय विचारलंय, खरेदी किंमत विचारली, तर खरेदी किंमत किती आहे 1000. याला तुम्ही रिव्हर्समध्येही सॉल्व्ह करू शकता. रिव्हर्समध्ये कसं, थोडा प्रश्न वाचला की एक कपाट, अच्छा किती 200 रुपये नफ्याने विकले, ठीक आहे 200 रुपये नफ्याने विकले, 25% नफा जर घेतला किती, बघा हे तर आहे एवढं सर्व, तुम्ही याला लॉजिकली सुद्धा सॉल्व्ह करू शकता, बिलकुल सॉल्व्ह करू शकता. थोडीशी प्रॅक्टिस चांगली पाहिजे, घाई नाही करायची बस. 2 मिनिट. आता तुम्ही याला असंही सॉल्व्ह करू शकता की 25% नफा होत आहे, आधी त्याला किती रुपये भेटत होते 200 आणि आता त्याला 50 रुपये जास्त भेटत आहेत, म्हणजे त्याला किती रुपये भेटत आहेत, टोटल भेटत आहेत त्याला 250 रुपये. आणि हा किती आहे 25% नफा. ऑप्शनवर जा, 1000 खरेदी किंमत आहे, नाही खरेदी किंमत 1000चे जर तुम्ही 25% काढले, 1000चे 25%, तर ते किती व्हायला पाहिजे 250. बस तेच आन्सर आहे. जर तुम्ही 800चे 25% काढले असते तर ते किती आले असते 200. नाही, आपल्याला टोटल नफा किती पाहिजे, आपल्याला टोटल नफा पाहिजे 250. प्रश्न इथं नाही आहे, प्रश्न इथं लपलेला आहे. मेन त्यांनी कन्फ्यूज इथं केलं आहे की आधी त्याला 200 रुपये भेटत होते, आता त्याला 50 रुपये जास्त भेटत आहेत. इट मीन्स त्याला नफा किती होत आहे 250. ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट, एका दुकानदाराने एक खुर्ची 25% तोट्यात विकली, ठीक आहे काय अडचण नाही. काय होत आहे 25% तोटा, इथं लिहितो मी 25% तोटा. ओके, 25% तोट्याने विकली. जर त्याला 900 रुपये जास्त मिळाले असते तर त्याला 5% नफा झाला असता. अच्छा, आता काय होत आहे 5% काय होत आहे, नफा होत आहे. आणि त्याला किती रुपये जास्त मिळाले असते, किती रुपये जास्त मिळाले असते, हे 900 रुपये जर जास्त मिळाले तर असं काहीतरी होते. आता साधी गोष्ट आहे, तोटा किती आहे 25%. बघा ही जर खरेदी किंमत आहे, खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकलं तर किती काय होत आहे तुम्हाला, तोटा होत आहे. आणि खरेदी किमतीपेक्षा जर जास्त किमतीत विकलं तर काय होईल तुम्हाला, नफा होईल. तर 25% तोटा आणि 5% नफा, हा टोटल फरक किती आहे, फरक आहे 30%चा. फरक किती आहे 30%चा. बघा काहीतरी खरेदी किंमत आहे, त्या खरेदी किमतीपेक्षा तुम्ही कमी जर विकलं तर तुम्हाला काय होईल तोटा, खरेदी किमतीपेक्षा जास्त जर विकलं तर तुम्हाला काय होईल नफा. 25% तोटा आणि 5% काय नफा, तर किती टक्क्यांचा फरक आहे, हा फरक आहे 30%चा. किती टक्क्याचा 30%. आणि हा जो 30%चा डिफरन्स आहे हा 900 रुपये जास्त मिळून देत आहे. एक काम करू मग, खरेदी किंमतचे जर मी 30% काढले, किती 30%, तर ते किती यायला पाहिजे, ते यायला पाहिजे आपले 900. अच्छा असं का, खरेदी किमतीचे 30% तो जो फरक येत आहे, कारण की 25% तोटा किंवा 5% नफा हा आपण कशाचा काढतो, हा काढतो आपण खरेदी किमतीचा. म्हणून खरेदी किमतीचा तोटा 25% आणि नफा 5%, याचा फरक किती बनला, याचा फरक बनला 30%. आणि हा फरक किती आहे 900 रुपये काय सांगितलंय जास्त, हा सुद्धा काय आहे फरकच आहे. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या मी काय बोलत आहे. आता इथं काय होईल, खरेदी किंमत गुणाकारात 30/100 बरोबर इथं काय आलं पाहिजे 900. तर खरेदी किंमत बरोबर 900 गुणाकारात 100/30. 0 0 कॅन्सल, इथं 3 न काय करू, 3 1 3, 3 3 9 आणि इथं 0 आणि हा 0 आणि इथं काय आलं खरेदी किंमत किती आली 3000. अच्छा खरेदी किंमत नाही विचारली, आपल्याला काय विचारली, दुकानदारास 40% नफ्याने खुर्ची विकायची असल्यास त्याने विक्री किंमत किती ठेवावी. खरेदी किंमत किती आली आपली, खरेदी किंमत आली 3000. ठीक आहे, थोडंसं आता लक्ष द्या. खरेदी किंमत आहे आपली 3000, आता त्याला पाहिजे 40% नफा. मी इथं काय करतो 3000चा काढून घेतो 40%. ठीक आहे, तोंडी काढलं तरी चालते, काहीच अडचण नाही. 0 0 0 0 कॅन्सल, 4 त्रिक किती होतील 1200. आता माझं म्हणणं आहे की त्याला नफा किती पाहिजे 40% आणि 40% किती आले 1200. तर 3000 रुपयात वस्तू घेतली, 1200 रुपये नफा पाहिजे, तर आपल्याला ती वस्तू किती रुपयात विकावी लागेल, ती वस्तू विकावी लागेल 4200 रुपयात विकावी लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. या प्रकारचे प्रश्न व्यवस्थित करून जा पेपरमध्ये. ठीक आहे, याच्या पुढचा तुम्हाला कोणता एखादा चॅप्टर अवघड वाटत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर या नंबरवर मेसेज करून सांगू शकता की सर आम्हाला हा चॅप्टर असा रिवाईज करून पाहिजे किंवा PYQ पाहिजे, किंवा आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करत असेल तर माझ्या व्हॉट्सॲप नंबर तुम्ही मेसेज करू शकता. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो नक्की पाहून घ्या. नफा तोटा हा जो टॉपिक आहे याच्यावर गॅरंटेड प्रश्न येतो म्हणजे येतो, म्हणून वेल प्रिपरेशन करूनच पेपरमध्ये जा. धन्यवाद.